आज आपण एकदम परफेक्ट साऊथ इंडियन स्टाईल मऊ लुसलुशीत जाळीदार इडली, मसाला डोसा किंवा मग लोणी स्पंज डोसा हे कसं करायचं हे पाहणार आहोत. आता हे सगळं व्यवस्थित होण्यासाठी त्याचं बॅटरही तेवढंच फर्मेंट होणं गरजेचं आहे आणि ते फर्मेंट होण्यासाठी आपल्याला डाळ आणि तांदळाचं प्रमाण कसं घ्यायचं हेही तितकंच महत्त्वाचं आहे. तर खूप साऱ्या टिप्ससहित ही रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे, जेणेकरून तुमची ही परफेक्ट साऊथ इंडियन साईड इडली आणि डोसा, मसाला डोसा, स्पंज डोसा एकाच बॅटरपासून तुम्ही अगदी 4-5 प्रकारचे पदार्थ घरच्या घरीच बनवू शकता. आणि खास करून थंडीत हे पीठ कसं फुगवायचं किंवा मग कसं फर्मेंट करायचं त्यासाठीही खूप साऱ्या टिप्स आहेत. त्यामुळं व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा. डोसा कसा स्प्रेड करायचा तो किंवा व्यवस्थित स्प्रेड होण्यासाठी काय करायचं हे सगळं तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर तुम्ही पाहू शकता अगदी मस्त अशी मऊ लुसलुशीत बिना सोडा किंवा इनो न वापरता ही इडली मी केलेली आहे. डोसाही तुम्ही पाहू शकता अगदी कुरकुरीत, जेवढा पाहिजे तेवढा पातळ हा डोसा होऊ शकतो, स्पंज डोसा. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात. त्या अगोदर नमस्कार मंडळी, कसे आहात सर्वजण. रेसिपी जर आवडत असतील तर लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला अजिबात विसरू नका. तर आता याचं प्रमाण कसं घ्यायचं हे आपण पाहूयात. सगळ्यात अगोदर इथे मी रेशनचा तांदूळ घेतलेला आहे. तो अगदी सहजासहजी तुम्हाला कुठल्याही किराणा स्टोर्समध्ये उपलब्ध होईल. तर 2 वाट्या एवढा तांदूळ घेतलेला आहे. आता वाटीचं प्रमाण तुम्ही तुमच्या सोयीनुसार लहान मोठी वाटी घेऊ शकता. नंतर त्याच वाटीने मी 2 वाट्या एवढा उकडा तांदूळ घेतलेला आहे. तर हाही तुम्हाला सहजासहजी कुठेही भेटून जाईल. तर हे प्रमाण अर्ध घ्यायचं आहे. 2 वाट्या एवढा रेशनचा तांदूळ घ्यायचा आहे आणि 2 वाट्या एवढा उकडा तांदूळ घ्यायचा आहे. तर ते साईडला ठेवून दिलेलं आहे. दुसऱ्या एका पातेल्यात 1 वाटी एवढी उडदाची डाळ घ्यायची आहे आणि 1/4 वाटी म्हटलं तरीही चालेल किंवा मग एका मोठ्या चमच्याने 2 मोठे चमचे तूर डाळ घ्यायची आहे, 2 मोठे चमचे हरभरा डाळ घ्यायची आहे आणि 2 मोठे चमचे मूग डाळ घ्यायची आहे. सगळं हे व्यवस्थित असं धुवायचं आहे आणि धुतल्यानंतर याच्यामध्ये अर्धी वाटी, त्याच वाटीनं अर्धी वाटी एवढे पोहे मी या तांदळामध्ये मिक्स केलेले आहेत आणि हे आपल्याला आता 4 ते 5 तास भिजत ठेवायचं आहे. तर हे 2 ते 3 पाण्याने सगळं स्वच्छ धुवून मी पाण्यात भिजत ठेवलेलं असेल. जर तुम्ही ही इडली थंडीच्या दिवसात बनवत असाल ना, तर डाळ आणि तांदूळ हे आपल्याला संध्याकाळीच भिजत घालायचं आहे. म्हणजे ते रात्रभर छान असं भिजतं आणि दुसऱ्या दिवशी सकाळी बारीक करायचं. म्हणजे हे पीठ फर्मेंट होण्यासाठी काय करायचं हे नंतर तुम्हाला मी सांगते. तर तुम्ही पाहू शकता मी ही रात्रभर भिजत ठेवलेलं होतं. मस्त असं डाळ आणि तांदूळ दोन्हीही भिजलेलं आहे. वरचं जे पाणी आहे ते मी काढून टाकलेलं आहे आणि आपण आता हे बारीक करणार आहोत. तुम्ही मिक्सरमध्ये जरी बारीक केले ना तरीही चालेल, तरीही त्याची इडली किंवा मग डोसा तेवढाच छान होतो. मी हे वेट ग्राइंडरमध्ये बारीक करणार आहे. आता सगळ्यात अगोदर आपण तांदूळ बारीक करणार आहोत. तर डाळ आणि तांदूळ आपल्याला हे सेपरेट बारीक करायचं आहे, याच्यामध्ये मिक्स नाही करायचं. तर ग्राइंडरमध्ये थोडंसं पाणी टाकायचं, 1 चमचा एवढा तांदूळ टाकायचा आणि मशीन चालू करून द्यायची आहे आणि नंतर जेवढा राहिला आहे तो तेवढा सगळा तांदूळ टाकून द्यायचा आणि आपल्याला हे बारीक करायचं आहे. तर हे बारीक व्हायला साधारण 20 मिनटं एवढे लागतात तांदूळ बारीक व्हायला. आपल्याला अधूनमधून चमचा लावायचा आहे जेणेकरून हे छान असं मिक्स होईल. जर तुम्ही मिक्सरवरती बारीक करणार असाल ना तर डाळ आणि तांदूळ एकत्र जरी केलं तरी चालेल किंवा मग सेपरेट जरी केलं ना तरीही चालेल. आता डाळ आणि तांदूळाचं मी जे मेजरमेंट सांगितलेलं आहे ते अगदी परफेक्ट आहे. याच्यापासून इडली, डोसा, इवन तुम्ही आप्पे किंवा लोणी स्पंज डोसा जरी केलं ना तरीही तेवढंच छान होतं. आता हे आपल्याला अगदी व्यवस्थित असं बारीक करून घ्यायचं आहे आणि जर तुम्हाला वाटत असेल पीठ अगदी जास्त घट्ट झालं आहे किंवा मग मशीन स्लो झाली आहे तर नंतर याच्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करायचं आहे, जेणेकरून मशीन ही फास्ट फिरते आणि मग एक लिक्विड कन्सिस्टन्सी आली ना पीठ हे अगदी छान बारीकही होतं. तर 20 मिनटं झालेली आहेत आणि अगदी परफेक्ट असं पीठ आपलं बारीक झालेलं आहे. आणि आता मी हे तांदळाचं पीठ एका पातेल्यात काढून घेणार आहे. दुसऱ्या पातेल्यात तांदळाचं पीठ मी काढून घेतलेलं आहे आणि आता आपण डाळ बारीक करून घेणार आहोत. डाळ बारीक करताना ही तीच प्रोसेस आहे. थोडीशी डाळ ग्राइंडरमध्ये टाकून आपल्याला ग्राइंडर चालू करून द्यायचं आहे आणि नंतर राहिलेली सगळी डाळ याच्यामध्ये टाकून आपल्याला हे बारीक करून घ्यायचं आहे. तर डाळ बारीक व्हायला थोडासा जास्त वेळ लागतो, साधारण 25 ते 30 मिनटापर्यंत डाळ व्यवस्थित अशी बारीक होते. तर अधूनमधून पाणी मिक्स करत राहायचं आहे, कन्सिस्टन्सी चेक करत राहायचं आहे आणि चमचाही लावायचा आहे. त्याच्यामुळे हे व्यवस्थित डाळ सगळीकडे मिक्स होते आणि छान असं एक बॅटर तयार होतं.
साधारण 25 मिनटं झालेली आहेत आणि तुम्ही पाहू शकता अगदी मस्त अशी एकदम फाईन पेस्ट म्हणजे म्हटलं ना तरीही चालेल. डाळ बारीक झालेली आहे आणि मस्त अशी फुललेली आहे. तर ग्राइंडरचा हा एवढा एकच फायदा होतो की अगदी छान असं डाळ आणि तांदूळ बारीक होतं आणि हे पीठ अगदी तुम्ही 4-5 दिवस आरामात वापरू शकता. अजिबात वास वगैरे ह्या पिठाचा येत नाही. तर मी हे एका पातेल्यात काढून घेतलेलं आहे. दोन्ही छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये मीठ टाकायचं आहे आणि आता फर्मेंट होण्यासाठी थंडीच्या दिवसात साधी सोपीच टीप आहे पण अत्यंत उपयोगाची आहे. हे पीठ मी टेरेसवरती ठेवलेलं आहे. साधारण सकाळच्या 11 वाजलेले आहेत आणि आता मी हे पीठ टेरेसवरती ठेवलेलं आहे. संध्याकाळी 5 ते 6 वाजता हे पीठ मी खाली आणलेलं आहे आणि तुम्ही पाहू शकता अगदी मस्त असं हे पीठ फर्मेंट झालेलं आहे. मस्त असं फुललेलं आहे. बाकी काहीही तुम्हाला मेथीचे दाणे किंवा अजून काही टाकायची गरज पडत नाही. अगदी मस्त असं पीठ फुलतं. तर तुम्ही हे एकदा नक्की ट्राय करून बघा. अगदी मस्त असं पीठ फर्मेंट होतं. तुम्हाला बाकीचे जास्त काहीही करायची अजिबात गरज पडत नाही. तुम्ही पाहू शकता खूप छान असं पीठ फर्मेंट झालेलं आहे. तर आता आपण या पिठापासून इडली, डोसा, स्पंज डोसा अगदी आरामात बनवू शकतो. अगदी मस्त जाळी पडते याला. सोडा किंवा मग इनो न वापरताही हॉटेलसारखीच जाळीदार मऊ लुसलुशीत इडली तयार होते. पाहिजे तेवढा पातळ हा मसाला डोसा करता येतो. तर आता सगळ्यात अगोदर आपण हे पीठ व्यवस्थित असं मिक्स करून घेणार आहोत. तर मी याच्यामध्ये पाणी वगैरे काहीही नाही टाकलेलं. मला हे परफेक्ट वाटते. तुम्हाला जर घट्ट वाटत असेल तर तुम्ही थोडं पाणीही याच्यामध्ये टाकू शकता. तर आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे डोसा स्प्रेड कसा करायचा किंवा मग बऱ्याच जणांकडून तो तव्यावरती व्यवस्थित असा पसरत नाही, जसा हॉटेलमध्ये भेटतो किंवा मग स्ट्रीट स्टाईल भेटतो ना तसं. तर त्यासाठी खूप साध्या सोप्याच टिप्स आहेत. तुम्ही त्या नक्की उपयोग करा. तुमचाही डोसा तेवढाच छान होईल. तर डोसा करताना कुठल्याही नवीन तव्याचा अजिबात वापर करू नका. जो तुमचा रेग्युलर तवा असतो ना चपाती किंवा मग भाकरी करायचा त्याच तव्याचा वापर करा. याची 2 कारणं आहेत. ते म्हणजे त्याचं टेम्परेचर हे सेट झालेलं असतं. अगदी आपल्या मराठी भाषेत म्हणायचं ना तर तो तवा रुळलेला असतो. त्याला जास्त काहीही करायची गरज पडत नाही. त्यामुळं अगदी छान असा डोसा तयार होतो. आणि नॉनस्टिकचा तवाही तुम्ही अजिबात वापरू नका. तर हा माझा रेग्युलर यूजचाच तवा आहे आणि याला मी काहीही लावलेलं नाही. तेल किंवा पाणी अजिबात काही लावलेलं नाही. कारण याच्यावरती मी अगोदर पोळ्या केलेल्या आहेत. त्यामुळे तो रुळलेला आहे तवा. याला ऑलरेडी तेल आहे आणि किती मस्त असा हा डोसा व्यवस्थित असा पसरला गेलेला आहे. आणि समजा जर तुमचा डोसा व्यवस्थित असा स्प्रेड होत नसेल तर काय करायचं, गॅसची फ्लेम मोठी करायची. तवा एकदम हाय फ्लेमवरती चांगला असा गरम करून घ्यायचा आणि त्याच्यावरती पाणी टाकायचं. एका कपड्याने ते पाणी पुसून घ्यायचं. गॅसची फ्लेम एकदम लो करून द्यायची. म्हणजे टेम्परेचर वाढवायचं, पाणी टाकून त्याला थंड करायचं. गॅसची फ्लेम एकदम कमी करून द्यायची आणि नंतर त्याच्यावरती डोसा हा आपल्याला स्प्रेड करायचा आहे. एकदा ही ट्रिक ही नक्की वापरून बघा. तुमचाही डोसा तेवढाच छान होईल. जेवढा पातळ ना तेवढा करता येतो. एकदम क्रिस्पी होतो. आणि जर समजा असं वाटत असेल की डोसा हा सगळीकडून सारखा असा भाजला जात नाही, कारण हा तवा काही प्लेन नाही आहे ना, त्याच्यामुळे तवा थोडासा फिरवून घ्यायचा असा सगळीकडून सारखा. डोसा हा व्यवस्थित असा भाजला जातो आणि अगदी मस्त असा आपला हा मसाला डोसा म्हणा किंवा मग पेपर डोसा म्हणा, कुठल्याही प्रकारचे तुम्ही डोसे करू शकता. तुम्ही पाहू शकता अगदी सहजासहजी आपला हा डोसा निघालेला आहे आणि मी इथं काहीही केलेलं नाही आहे. वरून फक्त थोडंसं तेल लावलेलं होतं. तर तुम्हीही अशी ट्रिक नक्की ट्राय करून बघा. तुम्हाला एक स्पंज डोसाही करून दाखवते. तर तुम्ही पाहू शकता अगदी मस्त अशी जाळी पडलेली आहे आणि तेवढाच छान असा आपला हा स्पंज डोसा झालेला आहे. तर आता आपण इडली करणार आहोत. इनो, सोडा काहीही टाकायची गरज पडत नाही. इडलीचं बॅटर टाकायचं आहे आणि एक 10 ते 12 मिनटापर्यंत फास्ट गॅसवरती आपल्याला ही इडली स्टीम करायची आहे. तुम्ही पाहू शकता अगदी मऊ लुसलुशीत पांढरी शुभ्र आणि जाळीदार इडली तयार झालेली आहे. तर तुम्ही अशा पद्धतीने डोसा बॅटर, मसाला डोसा, इडली नक्की करून बघा. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. भेटूयात लवकर.